नमस्कार मित्रांनो, मी आपला लाडका प्रकाश असतो. आजचा व्हिडिओ बनवण्याचा माध्यम माझा एक आहे. डायरेक्ट बिग बॉसच्या स्टेजवरती एक ऐरणी माणूसची झलक आपल्याला पाहायला भेटत आहे. ही सगळ्या आनंदाची गोष्ट आहे आणि सगळ्यात मोठा आनंद जेव्हा होतो ज्या स्टेजवर कधी ऐरणी भाषा बोलली गेलेली नाही, परंतु आपले सचिन भाऊ कुमावत धडाधड खडाखड ऐरणी बोलत आहे. इतिहासात असा पहिला विक्रम घडलेला आहे. कुठल्याही चित्रपटात ऐरणी भाषेचा उल्लेख नाही, बोलली गेलेली नाही. कधी कधी मराठी चित्रपट तुम्ही बघू शकता, त्यामध्ये सुद्धा एखादा उच्चार ऐरणीचा केलेला नाहीये, परंतु ऐरणी भाषेला पुढे नेण्याचं काम आज सचिन भाऊ कुमावत करत आहे. म्हणून आपला जेवढा विभाग असेल, नाशिक विभागामध्ये ऐरणी बोलले जातो. जळगाव असो, धुळा असो, नंदुरबार असो, येवळा, सटाणा, देवळा, कळवण, धुळे, जळगाव, साक्री, देवळा, जेवढे कुठले असतील, मला पूर्ण नाव घेणं शक्य नाही, परंतु सगळ्या नाशिक विभागातील ऐरणी भाषेतील जेवढी व्यक्ती असतील, जेवढी माझ्या माता भगिनी, भाऊ बहीण, दादा, आजी आजोबा असतील, त्यांना माझं एक आव्हान आहे. आपल्या सचिन भाऊला बिग बॉस मध्ये सगळ्यांनी सपोर्ट करा आणि आपल्या ऐरणी भाषेला एक उज्ज्वल आणि एक नवीन नाव सिद्ध करा, की जेणेकरून ऐरणी भाषा काय तुम्हाला एक सांगण्यात मला आनंद होत आहे आणि दुःख पण होत आहे. महाराष्ट्रामध्ये ऐरणी भाषा बोलली जाते. एक आपला विभागामध्ये एक वेगळा विषय आहे, परंतु पूर्ण महाराष्ट्राला ऐरणी समजत नाही. हे खूप मोठी शोकांतिका आहे. परंतु ऐरणी कशी बोलली जाते, किती प्रेमळ भाषा आहे, तिचे किती वर्णन, किती वळण आहे, हे आज पूर्ण महाराष्ट्राला कळणार आहे. म्हणून भावांनो, जास्तीत जास्त सपोर्ट करा. मला माझ्या लाईफमध्ये एवढा आनंद झालाय की सचिन भाऊ कुमावत हे बिग बॉसच्या स्टेजवर एंट्री झाली, एवढा आनंद झाला की आज पहिल्यांदा मला इथे असं घडतंय की एकमेव संत बहिणाबाई म्हणून एक संत होऊन गेली. त्यांनी आपल्या ऐरणीमध्ये एक कविता, ओळी, अभंग मांडले आहेत. त्यांच्यानंतर सचिन भाऊ एक छोटस कार्य असे ना, पण ऐरणी भाषेसाठी करत आहे. खूप आनंदाची गोष्ट आहे. परंतु आता माझा व्हिडिओ संपण्याच्या आधी मी एक बहिणाबाई चौधरी यांची एक कविता घेतो आणि मी माझ्या भाषणाला किंवा माझं बोलण्याला मी विराम. अरे संसार संसार, दोघा जीवाचा विचार, आधी सुखाला विचार आणि दुखाला होकार.